रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या खास आक्रमक शैलीत चोख प्रत्युत्तर दिलं आहे। ठाण्यातील वर्दळीच्या नितीन कंपनी चौकात मनसेच्या वतीने एक उपहासात्मक व्यंगचित्र लावण्यात आलं असून यामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांची खिल्ली उडवत त्यांना सदा रडते असं संबोधण्यात आलेलं आहे। या लक्षवेधी बॅनरबाजीमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। राज्य शासनाने परिवहन विभागामार्फत रिक्षा चालकांना नवीन परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषा येणं अनिवार्य केलं आहे। या निर्णयाचं राज्यभरातील मराठी नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे। मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी याला कडकडून विरोध करत परप्रांतीय रिक्षा चालकांची बाजू घेतली होती। यांच्या या भूमिकेला उत्तर देण्यासाठी मनसेच्या स्वप्नील महेंद्रीकर यांनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे। या व्यंगचित्रामध्ये दोन भाग स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहेत। डाव्या बाजूला सरकारच्या हातातील खेळणे किंवा भावले म्हणून गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख सदा रडते असा केला आहे। यांना दाखवण्यात आला आहे त्यांच्या मागे सामान्य मराठी बांधव मारण्यासाठी धावत आहेत असं दाखवण्यात आलंय। तसेच आधी स्वतःचे डोलणारे बैल सांभाळा असा खोचक टोला त्यांना लगावण्यात आला आहे। तर उजव्या बाजूला रिक्षा आणि भगवे झेंडे घेतलेल्या मराठी बांधवांना सोबत स्वतः अमित ठाकरे ठाम उभे असल्याचं दाखवण्यात आलंय। तसेच मराठी भाषेचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान अशी ठाम घोषणा पाहायला मिळते। बॅनर खाली मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांना आमचा तीव्र विरोध असं स्पष्ट आणि थेट इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात राहायचं आणि व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा यायलाच हवी या मनसेच्या मूळ भूमिकेशी सुसंगत असा हा फलक लावण्यात आलेला आहे। मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही नुकतेच मराठीच्या सन्मानाबाबत ठाम भाष्य केलं होतं। या घडामोडींमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांमध्ये यावर आणखीन प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आपण बघत असाल आमचे नेते माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांनी परवाच सांगितलेलं की जो 4 तारखेला आंदोलन करणार आहे ते किंवा हे संप पुकारणार आहेत तर तुम्ही काही करा, फक्त मराठी रिक्षा चालकांच्या अंगावर आला तर तुम्हाला मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात येईल। तर आमचं हेच म्हणणं आहे की आज जी मराठी सक्ती होते ती योग्य आहे। मराठीच्या बरोबर वेळोवेळी मनसे उभी राहिलेली, आज पण मराठीच्या बरोबर मनसे उभी आहे आणि येत्या काय ती मनसे मराठी लोकांच्या बरोबर उभी राहणार आहे। पण ही जी सक्ती होते तर ही सक्ती करण्याची गरजच नाही भासली पाहिजे, कारण आपण जर महाराष्ट्रात राहता, जर आपण मराठी आज महाराष्ट्राचा जन्म हा मराठीमुळे झालेला, प्रांतरचना ही भाषेमुळे झालेला, तर इकडे जोही काम करतो त्याची कर्मभूमी आहे तर त्यांनी मराठी शिकली पाहिजे। आणि काही परप्रांतीय रिक्षा चालक हे मराठी शिकलेले आहेत आणि काही शिकतायत। तर आज ही जी सक्ती केलेली आहे, तुम्ही बोलतायत सक्ती, पण ही सक्ती करण्याची गरजच नाही पाहिजे, लोकांनी स्वतःहून मराठी शिकली पाहिजे। तर आमची भूमिका ठाम आहे की बाबा मराठी सक्तीला आम्ही पाठिंबा देतो आणि जर कोणी मराठी रिक्षा चालकांच्या मागे लागलं तर त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात येईल। 4 मेला जो संप पुकारण्यात आलेला आहे तो संप तुम्ही बघाल की त्या संपामध्ये काही जर त्या संपाचा महाराष्ट्राला काहीच फरक पडणार नाही आहे, कारण मराठी रिक्षा चालक इथे सक्षम आहेत, ते आपला व्यवसाय करतील, ते 12-12 तास काम करणार आहेत। आणि कुठे ना कुठे आपण बघत असाल की तो जो संप होणार आहे त्याच्यामध्ये परप्रांतीय पण सगळे रिक्षावाले भाग घेणार नाही आहेत, कारण परप्रांतीय पण काही रिक्षावाले आहेत ना ते मराठीच्या बाजूने। काय भूमिका आहे संपाच्या बाबतीत? आमची हीच भूमिका आहे की तुम्ही संप करणार असेल तर करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मराठी रिक्षा चालकांना हात लागला पाहिजे नाही।